सर्वजण जमलेलं. तर माझे आपल्या शाळेचे मुख्याध्यापक शेख सर, चव्हाण सर आणि आपल्या हाके मॅडम इथं उपस्थित आहेत. सर्व मान्यवरांनी आपल्या इथे आले, तर ह्या सर्वांना देखील माझ्यातर्फे गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देते. प्रथमतः बघा, गुरु जीवनामध्ये सगळ्याला महत्त्वाचा आहे. सगळ्यात आपला पहिला गुरु कोण? आपली आई. आई आपल्याला लहानाचं मोठं करते, आपल्याला बोट धरून चालायला शिकवते. प्रत्येक वाक्य आपल्याला आई कसं बोलायचं, कसं वागायचं शिकवते. सगळ्यात महत्त्वाचा गुरु पहिल्यांदा कोण आहे आपला? तर आई. आई वडील आपल्या घरातले सगळे जी माणसं आहेत मोठी, ते सगळे आपले गुरु असतात. त्यानंतर आता आम्ही शिक्षक, सरांनी सांगितलं, आम्ही शिक्षक तुमच्या चांगल्यासाठी हे करतो. कोणतीही गोष्ट कशासाठी करतो? की तुमचं भविष्य उज्ज्वल व्हावं, तुम्ही चांगले नागरिक बनावं, तुम्ही चांगल्या प्रकारे या देशाचं भवितव्य घडवावं, म्हणून आम्ही आतापासूनच तुम्हाला वळण लावण्याचं काम करत असतो. तर यामध्ये तुम्ही मनात कुठलाही राग न धरता एखाद्या शिक्षकांनी रागवलं केलं तर ते आपण समजून घ्यायची की आपण इथं चुकलोय, आणि ती चूक जर जनसुधारण करेल, ज्यांनी चूक आपली या वेळेस सुधारल, त्यानं भविष्यात खूप मोठा चांगला व्यक्ती बनणार आहे. आणि जर तुम्ही मनात आणलं नाहीच मला सुधारायचं, तर मग तुम्ही तसाच राहताय. त्यामुळं गुरुची प्रत्येक गोष्ट आपण काय करायची? चांगली लक्षात ठेवायची आहे. आता गुरु म्हणजे फक्त शिक्षकच असतात असं नाही, तर तुम्ही देखील आमचे गुरु आहात. तुम्ही म्हणाल हे कसं काय? तुम्ही देखील काय आमचे गुरु, तर तुमच्याकडून पण काय काय चांगल्या गोष्टी आम्हाला शिकायला मिळतात. तुमच्याकडून पण आम्हाला चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात. आणि प्रत्येक माणूस हा जन्मल्यापासून मरेपर्यंत हा विद्यार्थीच असतो, प्रत्येक गोष्टीतून शिकत असतो. तर हे शिकणं म्हणजेच काय आहे? हे पण आपण गुरुपौर्णिमा ह्याच्यासाठी साजरी करतो की आपल्या अगोदर जे भारतीय संस्कृतीमध्ये गुरुपौर्णिमेचं खूप मोठं महत्त्व आहे. की त्यावेळेस काय करत होते की जे हे होते राजाची मुलं किंवा काय मोठे लोकांची मुलं, तर ते ज्ञान ग्रहण करण्यासाठी कुठे जाऊन राहत होते? जंगलामध्ये, अरण्यात गुरुच्या घरी जाऊन ते ज्ञान ग्रहण करत होते. आणि त्यावेळेस गुरुचं त्यांचं पूर्ण शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एखादी गुरुला गुरुदक्षिणा म्हणून देत होते. तर तुम्हाला एक गोष्ट पण माहिती आहे की द्रोणाचार्यांनी गुरु दक्षिणा म्हणून एकलव्याला काय मागितला होता? अंगठा मागितला होता. पण आताचे गुरु पण तुम्हाला अंगठा वगैरे काही मागणार नाहीत. आम्ही तुमच्याकडनं फक्त ही अपेक्षा करतो की तुम्ही भविष्यात चांगले नागरिक बनावं, आणि आता सध्याला चांगले विद्यार्थी बनून तुम्ही अभ्यासाबरोबरच जे तुमच्यामध्ये कलागुण आहेत, तर या कलागुणाचा तुम्ही विकास करावा. एवढेच आम्ही आमच्याकडून जी तुमची गुरुदक्षिणा आहे एवढीच आम्ही मागण्याचा प्रयत्न करत आहोत. तर माझं 2 शब्द सगळ्यांनी ऐकले, त्याबद्दल सर्वांना धन्यवाद.